छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, तर मी ओम शिर्के स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मील्स माइल्स अँड मसल्स। गुड मॉर्निंग, हॅपी वीकेंड। जर तुमच्याकडे असे कोण ग्रुप वगैरे असाल, तुम्ही लोक सॅटर्डे संडे असे राईड वगैरेला जाता, तर भाई मला प्लीज DM करून सांगा किंवा कमेंटमध्ये तरी सांगा। असं ठाणे मुलुंड नागूरमधला ग्रुप असेल ना तर अतिउत्तम आहे, म्हणजे जवळच्या जवळ आहे ना, मला जरा चांगलं बेटर पडेल आणि मला पण थोडं फन होईल यार। कंटाळा आता कपलमध्ये ट्रॅव्हल करून थोडा ग्रुप तर पाहिजे भाई, थोडं एंटरटेनमेंट पाहिजे लाईफमध्ये। आता मी ना लिटरली आहे ना फक्त ना शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाणार होतो, फक्त मी गुगल मॅप खोलला, काय अंगात किडे आले माहीत नाही, गुगल मॅप खोलला आणि अचानक फक्त बघितलं, अरे बाजूला एक कुठेतरी ना पुढे जाऊन थोडंसं लेक आहे, मस्त आहे, फोटो बिटो काढायला विचार केला भाई आता तिकडे पण जायला पाहिजे। आत्ता जी राईड माझी फक्त 50 ते 100 किलोमीटर होणार होती, ती आता 150पर्यंत येऊन टेकली आहे। आता जर मी अजून एकदा गुगल मॅप ओपन करून बघितला ना तर मला वाटतं मी नाशिकपर्यंत पोहोचूनच जाईल। ज्याची भीती होती तेच झालं आहे, ट्रॅफिक लागला आहे कचकडून एकदम। ट्राय करतो रॉंग वेमधून टाकायला, पण भाई ते माझी गाडी ना घुसणार नाही रे। जरा छोटी गाडी असती ना आरामात घुसली असती, तर इथे ना माझी गाडी खरंच नाही घुसणार। अरे थांब बाबा, जाऊ दे 2 मिनटं थांब, येऊ दे ना भाई। सजेशन, रॉंग वे ट्राय करू नका। अरे एवढा मोठा गॅप होता यार। रस्ता बघा भाई, रस्ता बघा एकदम भाई खतरनाक रस्ता आहे। आईची जय, आईची जय। चाललेलो मंदिरात तर कुठल्या भाई लडाखमध्ये येऊन पोचले, मला तेच समजत। आईची जय, कुठे आलो भाई नक्की मी? आईचा गो, इथून जर पडलो ना गोट्या पक्का पहिला फुटतील माझ्या। गेलो भिवंडीला, मध्येच लडाख लागला। तर आता गरज आहे एका छोट्याशा क्षणभर विश्रांतीची। छोडू जल्दी वडापाव ना। ईस्ट और वेस्ट, वडापाव इज बेस्ट। सकाळ सकाळ वडापाव आणि चहा खाण्याची मजा आहे ना, एक नंबर आहे भाई। पावसाळ्यात काय मजा येत असेल ना इथे, असं गावी आल्यासारखं वाटतं इथे। ओ भाई साहब, आता संडेला सकाळी आलं म्हणून ठीक आहे, पण जर दुपारी किंवा रात्री नाही तर संध्याकाळी असं येतो ना, एवढी गर्दी असते ना इकडे, पुन्हा अशी पार्किंग लावलेली असते। हा रोड पूर्ण पार्किंगसाठी असतो। इथे खाली एक चोंडा आहे, तिथे तर पूर्ण पार्किंग फुल करून ठेवलेली असते। किती लकी असतील रे ही लोक, एकदम सुखाचं आयुष्य असेल। अरे कशाला कामाला भाई, मुंबई साईडला काय कामाला जायचं आहे, याला फालतू कामं कुठली। पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। शोध कुठार धाऊ कसर
स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार 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 शोध कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर महाराजांची जी कोरलेली प्रतिमा आहे ना, असं वाटतं साक्षात महाराजच समोर बसलेत. आणि असे चारी साईडला असे महाराजांचे पूर्ण जन्म झाल्यापासूनचं ते एकदम काय काय त्यांनी म्हणजे प्रताप केले, कुठले कुठले गड जिंकले, त्यांचे सगळे जे आहेत ते सगळे असे इथे ना कोरलेले आहेत. म्हणजे एकदम मस्त चित्र काढलेले आहेत. महाराजांच्या काळातल्या तलवारींचे प्रकार, मराठा तलवार, राजपूत तलवार, हे बघ जर्नाळ, कबर, मस्त ना, अंकुश, हे कट्यार आहेत सगळे, पायाची माडू, होऊ दे रे एकदा कट्यार, वाघनक, हे बघ डोळे मिटून घेतो कमरपट्टा, मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशाला माझ्या राजा र माझ्या शिवबार 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 म्हणजे छोट्या छोट्या शस्त्रापासून मोठे मोठे शस्त्र, सगळ्या प्रकारचे शस्त्र लागतात. तुम्हाला जर काय विकत वगैरे घ्यायचं असेल ना, म्हणजे महाराजांची एकदम मस्त मस्त अशा फ्रेम आहेत. आणि जी प्रतिमा आतमध्ये आहे तुम्हाला इथे छोट्या ह्याच्यात पण उपलब्ध आहे. खूप मस्त मस्त अशा फोटोज आहेत. त्यामध्ये तुम्ही ते आला असाल तर चांगली गोष्ट आहे, बट जे लोक अजून इथे आले नाही आहेत त्यांनी एकदा तरी व्हिजिट करावी प्लेस. म्हणजे एवढं आतमध्ये आहे, बट जे मेंटेन केलं आहे ना खूप उत्तम आहे. बट एक ॲडवाईस आहे की संडेला जर तुम्ही संध्याकाळी वगैरे येईल ना तर खूप जास्त रश असते. आणि सकाळी आणि संध्याकाळी इकडे आरती असते दररोज. आणि वीकडेजमध्ये काहीच गर्दी नसते. पण तुम्हाला जर असं बसायचं आहे, थोडं शांत फील करायचं आहे, जागेला फील करून घ्यायचं ना, तर मंडे टू फ्रायडेमध्ये या, गर्दी नसते. आणि येत आहे संडे सॅटर्डे संडेला तर सकाळी या. हां, तुम्हाला लायटिंग वगैरे बघायला नाही भेटणार, बट स्टील तुम्हाला थोडा टाईम तिकडे स्पेंड करता येईल. रूडवाले मी इथून असं पळून गेलो, ठीक आहे. तर तू काय करतो इकडे एकटी? पण तुझी स्पीडच नाही तेवढी समज त्याला. आणि मी पळालो. बघूया, ट्राय करूया. अशा जंगलात साप बी बसू शकतात ना.
नाही मला तर वाटतं भाई असतील. चावलेला प्रश्न नाही भाई, असा आला ना समोर की फाटून हातात येईल ना, पहिला तुझ्या हातात येईल. मी बघितलंय एकदा साप. त्यातनं असं पहिल्यांदा झालंय की मी कुठला तरी स्पॉट्स असा रॅन्डमली बघितला आहे गुगल मॅपवरती आणि तिकडे गेलो आहे आणि तो भाई असा निघाला आहे. मला असं वाटलं खूप गर्दी बिर्दी असेल तिथे, म्हणजे असे पब्लिक बसलेले असेल, फुल कपल्स वगैरे असतील, नाहीतर मग ते सगळे भया लोक, नाहीतर मग सगळे फॅमिली पडलेले असेल इथे. बट भाई काहीच नाही, एकदम सायलेंट आहे, एकदम सायलेंट. मी इथे ना गेल्या 2 तासापासून बसलो आहे, म्हणजे फक्त बसलो आहे. ऊन आहे तरी बसलो आहे, सावलीत बसलो आहे पण बसलो आहे भाई, एवढी भारी प्लेस आहे. माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि लोकेशन पाहिजे असेल तर पक्का DM करा. पुन्हा भेटूया अशाच काही इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.